नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो, तर आज आपण आलोय सांगोला या शेळी मेंढी बाजारामध्ये। शेतकरी मित्रांनो, त्या ठिकाणी श्रावण महिना संपलाय आणि बाजारामध्ये गर्दी बघू शकताय तुम्ही। तर बाजारामध्ये प्रचंड प्रमाणात गर्दी वाढलेली आहे। तर बोकड खरेदी असेल, शेळी मेंढी, संपूर्ण बाजार त्या ठिकाणी बघू शकताय आजचा। तर आपण संपूर्ण बाजार ह्या गर्दीमध्ये जाऊन कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी जर चॅनलवर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच आपल्याला घर बसल्या संपूर्ण शेळी मेंढीचा बाजार प्रत्येक रविवारी बघायला मिळेल। मित्रांनो, कोणत्या प्रकारची शेळ्या असतील, मेंढ्या असतील, बोकडं असतील बघायला आवडतील ते देखील कमेंट करा। त्या पद्धतीची आपण शेळी मेंढी बोकडं कव्हर करण्याचा प्रयत्न करूया। मित्रांनो, चॅनलच्या माध्यमातून आपण एक नवीन मोहीम चालू केलेली आहे। शेतकऱ्यांच्या त्या ठिकाणी पशूंच्या गोट्यावरती जाऊन संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण, म्हणजेच मुलाखत घेणार आहोत। जर कोणाला मुलाखत द्यायची असेल तर 91 30 81 91 30 81 48 22 या नंबरवरती संपर्क साधा आणि आपली डिटेल्स सगळी व्हॉट्सअपवरती टाका या नंबरला, म्हणजे शक्य असेल तिथपर्यंत जाऊन आपण मुलाखत घेण्याचा प्रयत्न करूया। जास्तीचा वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। त्या ठिकाणी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ स्किप करू नका, म्हणजे संपूर्ण माहिती आपल्याला मिळून जाईल। तर शेतकऱ्यापर्यंत, व्यापाऱ्यापर्यंत जाऊन आपण त्या ठिकाणी व्हिडिओ कव्हर करू। राम 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 राम। कुठल्या गावचं आहे? आम्ही बिजापुराकडे। बर, ते किती महिन्याचा मेंढा? नाही ते पाहुणा नाही। तुमचं काय? तुमचं काय? आमचं तुम्ही काय आणले? नाही, आम्ही काय आणलं मेंढरा त्यांच्या। ती मेंढा आणलाय कुठल्या पिढीचा आहे? माडीगाळ जाते। माडगाव किती किंमत सांगता येईल? त्याची लाख। किती? लाखावर नाही। 1 लाख? एवढी काय वैशिष्ट्य आहे एवढी किंमत सांगता? अहो, किंमत सांगायला बकरं कसं आहे? बर हा, बर, बघितलं बकरं तर कसं आहे, त्यामुळं 1 लाख सांगताय काय? हा। कितीपर्यंत होईल व्यवहारला बसलं? व्यवहारला बसलं काय होईल की दम लावतो तुला। कितीपर्यंत? काय ते मालकाने सांगितल्यावरच घेऊ। मालक मालकाने 1 लाख सांगितली? 1 लाख सांगितलं। कितीपर्यंत द्यायचं काय? आता मालकाने सांगितल्यावरच घे। ठीक आहे, धन्यवाद। नमस्कार भैया। नमस्कार। कुठल्या गावचा आहे? शिरडोन पंढरपूर। शिरडून पंढरपूर। हा, बर, की दाताल कशी आहे मेंढी? 400 4 दात। 4 दात आहे। कशी याला झाली आहे सडे? 3 महिन्याची गाभ आहे। 3 महिने गाभ आहे। हा, बर, बघू शकता मित्रांनो, 3 महिने गाभ आहे। कुठल्या ब्रेड मध्ये येते? ही माडगेळाच आहे? माडगेळाच हा। आहे। बर, तर किती किंमत सांगताय? आपण 17,000 किंमत सांगतोय। काय मागणी झाली आहे? मागणी झाली 14-15 पर्यंत। किती आलं सोडायचं? थोडक्यात राहिला व्यवहार किती पर्यंत? 1500। 1500 राहिले? हा, बर, फोन नंबर सांगा की। 90 11 हा। 17 13 83। धन्यवाद। राम राम हो। राम राम। कुठल्या गावचं आहे? कामते जाऊ। कामती, सोलापूर? हा, सोलापूर। सोलापूर द्या गाव, त्या अलीकडे कामती? हा, अलीकडे। बर, मोठी आहे बारकी? मोठे कामते। ठीक आहे। ते किती महिने येते? यात गाभण आहे सगळ्या मेंढ्या। बरं, म्हणजे किती वेळ येता येत्या काय? 4 येतात येत्या। चौथ्या दाताला कशा येत्या? दाताला काय 6 द्या, काय 4 द्या। 4 दात 6 दात अशा आहेत त्या? हो। काय किमतीनं, काय भावानं देत आहे? हे 17,000। 17,000। हे तुम्ही हात लावलेल्यापासून ही किती येते टोटल? 12 आहे द्या। 12 मेंढ्या 17,000। काय द्या घ्यायचं व्यवहारात ना? काय 1000 पैसे कमी होते मला। कमी होईल? हो। बरं, सगळ्या घेतल्या तर 15,000 भावानं मिळतील? 16 ना। 16 काय? 16। बरं, ठीक आहे। शेतकरी आहे ना तुम्ही? हो, का शेतकरी। व्यापार आहे? नाही, शेतकरी आहे। फोन नंबर सांगा मग। 91 12 हं. 67 99 हा। 84। बरं, जर आपल्या प्रेक्षकांना जर कोणाला मेंढी पाहिजे असेल तर मिळणार का हो, तुमच्याकडे? मिळणार घेऊ। चांगली विश्वासानं, काय फसवणूक? खात्रीने देणार। धन्यवाद। धन्यवाद। राम राम। राम राम। कुठल्या गावचं आहे? नंदेश्वर बोस, नंदेश्वर बोस, मंगळवेढा? मंगळा। बरं, ही किती महिने येते? ही 2.5 पाऊण 3 महिने। काय दात लावले तर काय? हे नाही अजून 12 आहे ती। बाळा आहे काय? बरं, जरा मागवा। बघू शकता मित्रांनो, बारकी पिल्ले, बऱ्याच शेतकरी मित्र कमेंट येत होते की बारके त्या ठिकाणी मेंढराची पिल्लं दाखवा। ही लावरी बघू शकताय तुम्ही, 2.5 महिने येते। काय भावानं देता एक? हे 7,000 आणि 6,500 देतो। 6.5 7 सगळे घेतले तर 6,000 मिळतील? नाही, सगळे घेतले तर 200-300 फरकान, म्हणजे 6.5 सगळे घेतले तर देतोय। 6.5 सगळी किती आहेत टोटल? हे आता 16 मादे आणि 11 नर न 6 मादे येते। 6 मध्ये 11 नर, सगळी 6.5 भावानं देणार? हा। बरं, मोबाईल नंबर द्या। 93 22 हा 10 हा 40 हा परत 10।
बर हे सगळे माडगाव ब्रेड आहे का वेगवेगळं आहे? माडगाव पेठ माडगाव हे विजापूर जरा वेगळं वाटते नाही ही एक आहे आपल्या देशी मधलं पण असते जाते एखादं खापून असतं जाते त्यासोबत बरं बरं ठीक आहे धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. किती महिने येते? 4 महिने. चार दोन्ही 4 महिने येते? 3 आहे. 4 महिने येते. बर काय येते? एक नर आहे 2 महादेव. पलीकडला काळा नर आहे ही 2 मादे हा. किती किंमत सांगताय? 3.7 सांगतोय. किती? 7.5 7.5 3 हा बरं काय कमी जास्त होईल? 7 पत्र द्यायची. 7ला 3 पण 7 7 21 हा द्यायची. फोन नंबर सांगा. नंबर नाही आपल्याकडे मोबाईल नाही. व्यापार आहे हा मग व्यापार आणि मोबाईल नंबर कसा नाही तुमचा? मोबाईल नाही आपण वापरतच नाही. वापरत नाही हा. ठीक आहे धन्यवाद. बाया नमस्कार. नमस्कार. ही किती महिने पिली ती? ही 21 दिवसाची सगळी पिल्ला आहेत. किती? 21 दिवसाची आतली सगळी पिल्ला 21 दिवसाच्या आतली कुठल्या ब्रेडची ती? ही बिट्टल कोटा जमनापुरी बर. पाटेवाडी बर. हा काय भावाने देत आहे? ही सगळी बोकड आहेत आणि ही सगळी पाटे हे आहेत बोकडे बोकड आहेत आणि हे सगळ्या पाटे आहेत. पाटी आहे काय? हा काय भावाने देता ही पाटी? ही पाटी ती तांबडी पाटी सेपरेटची हा ही दिसते हा तिथे 4000 रुपये किंमत सांगतोय कमी जास्त होऊन जाईल. फायनल द्या किमती सांगा आपण काय गिराय हा? काय शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ जाणार आहे जर कोणाला व्यवसाय करायचा असला 1000 रुपये आम्ही ती पाट देतो त्यांना. ऐका 4000 किंमत सांगतो 3000 पर्यंत देतो. जर कोणाला जर ही घेऊन जर व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यांनाही परवडेल अशा हिशोबाने किमती सांगा म्हणजे नाही, एकदम बरोबर आहे सपाट की घेतील. 1 मिनिट आहे का आम्हाला आमचा व्यापार असतो आम्ही पण काय आम्हाला पण शेतकरी फुकट देत नाही बरं असा विषय असतो. बरं ही काय भावाने मिळतील सांगा मला प्रत्येकी? ते प्रत्येकी 3 2.5 3 भेटतील. 2.5च्या भावानं सगळे भेटतील 2.5 3च्या 2.5 3 मी बघून बघून पिल्ल बघून. ठीक आहे पिलो बघून 2.5 3 भावानं मिळणार. हा. ही बोकडं ही बोकड किंमत सांगतोय 5-5.5 रुपये बोकडांची. बर 4-4.5 लय होते बाया किंमत. नाही बोकड तशी आहे ती. बर चांगल्या ब्रीडची आहे ती काय? हा चांगल्या ब्रेडची बर 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 ठीक बोकड बघा कशी आहे तुम्ही. आहे उचला एखाद भाऊ बोकड कशी कुठल्या ब्रीडचा आहे? हे काटेवाडीच आहे. काटेवाडीचा आहे. हा. बरं तर मित्रांनो बघू शकता काटेवाडी कोटा बिटल असेल दिशे आहे ती ह्यात काय? देशी नाही देशी एक पण नाही करत. देशी ठेवलंच नाही. 5-5.5 रुपये. हा फोन नंबर सांगा दादा तुमचा. 8600 हा 5178 ठीक आहे फोन नंबरवर संपर्क दिला तर घरपोच देता87. आहे हो चालते नाही काय. ठीक आहे धन्यवाद. हो तर शेतकरी मित्रांनो बघू शकता बाजारामध्ये गर्दी मोठ्या प्रमाणात झालेली आहे. श्रावण काय संपलाय त्या ठिकाणी गर्दी चालू झालेली आहे. तर आपण आता बोकडं कव्हर करूया. हो नमस्कार कुठल्या गावचं आहे? कुठल्या? कमलापूर किती महिन्यात बोकड आहे? बोकडा आहे वर्षाचा 1 वर्ष दात लावलाय. दात लावला बर किती किंमत सांगताय? 15,000. किती किलो भरेल जिवंत? काय माहिती अंदाज काय तसा अंदाज शेतकरी आहे काय तुम्ही? एक भरले की 17-18 किलो 18 किलो भरेल 15 द्यायची किंमत काय? ते 14 आलं तर 14 तर सोडायचं आहे. फोन नंबर सांगता? 9969 101641 मराठीत सांगता येईल? 99 हां 69 हा. 10 16 41. बरं धन्यवाद. राम राम कुठल्या गावचं? बरं किती महिन्यात आहे? वर्ष दात लावलाय. लावलाय बरं किती किंमत सांगतो? 17,000. किती भरेल? 20 किलो 20 किलो भरेल. द्यायची किंमत काय होईल? द्यायची फायनल फायनल 16. 15 पर्यंत सुटेल. ठीक आहे मोबाईल नंबर दे बाय. 88 हां 35 हां 37 हां 73. धन्यवाद. बघू शकताय शेतकरी मित्रांनो बाजार कशा पद्धतीने भरलेला आहे. बाया किती महिन्यात आहे? 2 महिन्यात आहे. मोठा असेल का? जास्त वाटतं की 2 महिन्यात आहे. बरं किती किंमत सांगता येईल? किती? 6,500. बर काय द्यायची घ्यायची किंमत? फायनल आपला चॅनल आहे कोणाला पाहिजे असेल 6,000 आलं सोडायचं. फोन नंबर सांग दादा. 98 23 68 13 55 68 13 55. 55 धन्यवाद. तर शेतकरी मित्रांनो बघू शकताय बाजार कसा आहे आजचा बघू शकता. लाईव्ह आज चालू ठेवलं आहे आपण बऱ्यापैकी. तर बघूया अशा पद्धतीनं बाजार असतो. शेळे आहे बाया किती वेळ येत आहे? तिसऱ्या येत आहे. बरं किती दिवस बाकी आहेत? किती दिवस बाकी आहेत? अजून वेळ आहे. वेळ आहे काय? देशी शेळी आहे आपली बोर जातीच आहे काय? किती किंमत सांगता येईल? 11 11 12.5 11. काय द्यायची किंमत काय होईल? फायनल द्यायची किंमत
कारण ते आता मागण्यावर डिपेंड आहे. नाही आता चायनाला कोणाला पाहिजे असेल तर त्या ठिकाणी तुमचा व्यवहार होईल. सांगा एक द्यायची किंमत फायनल 10पर्यंत 10ला सोडा. मोबाईल नंबर सांगा. 74 38 44 03. धन्यवाद. तर बघू शकता या बाजारामध्ये बोकडं मात्र मोठ्या प्रमाणात आलेली आहेत. श्रावण संपल्यामुळं बहुतेक हा बदल झालेला दिसतोय बाजारात. तर किती वेळात आहे शेळी? चौथ्यात. किती गेल्या वेळा त्याला किती पिलं दिली ती? 2 पिली 2 पिले. बरं किती दिवस बाकी आहे तिला? बाकी येलेली आहे शेळी. येले आहे खाली काय आहे? बोकडा आहे. एकच आहे का? तर बघू शकता मित्रांनो ही शेळी ही एक बोकडा आहे इथं. किती किंमत सांगतो? 15,000 रुपये 15. काय मागणी झाली आहे? झाली. किती पर्यंत मागते? 12,000 रुपये 12 पर्यंत मागते ती. किती आलं तर सोडायचं? 13 आलं तर सोडायचं. 13,000ला द्यायचं. बरं मोबाईल नंबर सांगायची. मोबाईल नंबर मोबाईल नंबर सांगा. 90 हां 89 हां 33 50. शेतकरी आहे. शेतकरी. ठीक आहे धन्यवाद. बघू शकता मित्रांनो बाजार कसा चालू आहे. शेतकऱ्याजवळची आपण शेळी आता कव्हर केली. बाजारात गर्दी भरपूर आहे. आपण बाहेर पडूया जरा व्यापाऱ्याकडली माहिती घेऊ. हो राम राम. कुठल्या गावचा आहे? मांजरी. बर किती दिवस बाकी आहे तिला? किती तुमच्या हातातलं तिथंच आहे? हा बर किती किंमत सांगताय? 24. काय मागणी झाली आहे? मागते ते 19ला 19ला मागितले. किती आलं तर सोडायचं? 20 आल्या दे. ठीक आहे मोबाईल नंबर सांगा. नंबर नाही मला नाही सांगा. ठीक आहे धन्यवाद. तर हे व्यापारी आहे त्यांच्याकडे मोबाईल नंबर नाही म्हणते तर बघू शकता बाजाराचा चालू हालचाली काय त्या बघू शकता मित्रांनो. फक्त माहिती घेत आपण जातोय परंतु सध्याचा बाजार अनुभव काय असतो तो आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला बघायला मिळेल. मोठी मोठी बोकडं आहे ही सगळी व्यापारी धावणे आहेत मित्रांनो. तर आपण आज शेतकरी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून सांगत चला मित्रांनो. आपली एक कमेंट लाख मोलाची. व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला असेल तर शेवटपर्यंत बघितला अशी कमेंट करा. आणि आजचा व्हिडिओ आपण इथं थांबूया. तत्पूर्वी मित्रांनो शेळी असेल बोकड असेल मेंढी घेत असताना जाणकार माणसाचा सल्ला घेऊन त्या ठिकाणी घेत चला म्हणजे जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही. शेतकरी मित्रांनो बाजार म्हणल्यावर सगळ्याच गोष्टी काय खरं सांगतील असं काय नाही. 2 महिन्याची शेळी 2 महिन्याचं पिल्लू देखील त्या ठिकाणी 6 महिन्याचं बी 2 महिन्याचं म्हणून सांगतात मित्रांनो. त्यामुळं बाजारात खरेदी करत असताना त्या ठिकाणी स्वतः येऊन खात्रीपूर्वक घ्या म्हणजे आपली फसवणूक होणार नाही. शेवटी बाजार असतो. बाजारामध्ये हर एक नमुन्याची माणसं येत असतात. तर व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून सांगत चला. व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला असेल तर शेवटपर्यंत बघितला अशी कमेंट करा. आपण आजचा व्हिडिओ इथंच थांबूया. धन्यवाद. श्रावणमुळे बोकडं मात्र संपल्यामुळे जास्त आलेले. धन्यवाद.